माणगाव औद्योगिक संस्थेत 2.56 कोटींच्या कथित अपहाराचा गुन्हा, अध्यक्ष सचिवांसह पुरवठादारांवर कारवाई। माणगाव येथील भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेत औद्योगिक मशिनरी खरेदीसाठी समाज कल्याण विभागाकडून मंजूर झालेल्या 2,56,50,000 रुपयांच्या निधीच्या कथित अपहाराचा गंभीर प्रकार लेखापरीक्षणातून उघड झाला आहे। या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि इचलकरंजीतील 2 मशिनरी पुरवठादारांची संबंधित व्यक्तीविरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष महादेव सखाराम आरे, वय वर्ष 55, राहणार माणगाव, सचिव आनंदा ईश्वरा आसबे, वय वर्ष 53, राहणार इचलकरंजी, तसेच इचलकरंजी येथील मशिनरी पुरवठादार दूधगंगा, वेदगंगा एंटरप्राइजेस आणि ओम इलेक्ट्रिकल्स यांच्याशी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहकारी संस्था विभागाचे लेखापरीक्षक फिरोज दस्तगीर मुजावर, राहणार रुकडी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। माणगाव येथील भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना 2012 मध्ये झाली। या संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून औद्योगिक मशिनरी खरेदीसाठी 2,56,50,000 रुपये मंजूर करण्यात आले होते। ही रक्कम इचलकरंजी येथील तत्कालीन देना बँकेच्या शाखेत जमा झाली होती। मात्र प्रत्यक्ष मशिनरी खरेदी न करता संबंधित पुरवठादारांच्या नावे धनादेश देऊन या निधीचा कथित अपहार करण्यात आल्याचे लेखापरीक्षणामध्ये निदर्शनास आल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आलाय। लेखापरीक्षक फिरोज मुजावर यांच्या फिर्यादीनुसार 2012 ते 18 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रत्यक्ष मशिनरी खरेदी न करता पुरवठादारांच्या नावे धनादेश काढून निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे। पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतला असून संस्थेचा सचिव संपर्काबाहेर असल्याची माहिती आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत। केके न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे। जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते, तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते। आम्ही जेईई, नीट आणि MHTCET च्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो। अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा।